नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे मलवडीच्या आठवडे बाजारामध्ये। या ठिकाणी गावरान माल आणि आसपासच्या शेळ्या, मेंढ्या, बकरी, बोकड थोड्याच पण चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी येत असतात। दर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत मलवडीचा बाजार असतो। चला तर करूया सफर मलवडीच्या बाजाराची। राम राम मामा, राम राम. कुठं आलाय? कासरवाडी कासारवाडी। काय आणले? 2 पाटे आणले. पाटे आणले ते काय किंमत सांगताय 15.5 सांगितले जोडीची? जोडी. मागणी किती नव्हती? मागणी होती 12-11. 12-11 ना, म्हणजे एक 14,000च्या आसपास आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? हो, कसा काय आहे बाजार? बाजार आहे मस्त चांगला. आणि किती शेरड आहेत अजून आपल्याकडे घरी? शेळ्या घरी 11 आहेत. 11 आहेत. 10 करडा आहेत. 10 करडण अजून गाय बिया काय? गाया देशी गाय आहे, हा हा. म्हैस आहे. मग हे शेळी पालन कशासाठी? एक जोडधंदा म्हणून करता का? जोडधंदा परवडतं का हो मामा शेळी पालनामध्ये? परवडते. परवडतं ना, मोठ्या चित्रापेक्षा? मोठ्या जत्रापेक्षा परवडते. ओके। नाही ते व्यापारी बाबा आहे। राम राम मामा, राम राम म्हणलं। कुठं आलाय? गाव हा टाकवाडीस ना। किती आणली ती आज? बोकड आहे ती? पाटी आहे त्या? या मोठ्या बोकड आहे ना, त्याची काय किंमत सांगताय? काय सांगते 10-12 हजार. 12,000 रुपये। आणि कुठल्या जातीचं आहे ते? ती जात नाही मला माहिती. आपली गावरान उस्मानाबादी जातीचं आहे। आणि अंदाजे वय किती असेल? आदत आहे ना अजून? 4-5 महिने। 4-5 महिन्यात एवढं होतं कोरडू? होते की? त्याचा अंदाजे जिवंत वजन किती असेल बाबा? मला काय नाही अंदाजे म्हणतोय असेल 25-30. 25 किलो। ओके। आणि कितीला मागणी होती त्याला? काय मागते ती कशी बी त्यांच्या मनाने. होय। आणि बरोबर तू गाव मलवडीचा बाजार? मलवडीचा बाजार चांगला भरतो का? भरते आपल्या आसपासच्या शेतकऱ्याला लांब नेण्यापेक्षा लोणं तिकडं तिकडं जवळ बरं आहे. जवळ आपलं अडचण आली धरलं टांगड्याला तरी? इथली जवळ हो। तुमच्याकडे अजून मेंढर शेरडा किती आहे? नाही ते आमच्या. शेरडाच आहे ते फक्त? ओके। बोलताय का? मित्रांनो, मलवडीच्या बाजारामध्ये शेळ्या मेंढ्याचे प्रतिष्ठित व्यापारी भेटले, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राम राम दादा, राम राम. कुठं आलाय तुम्ही? तडवळे. तडवळे। आणि नाव काय तुमचं? संतोष खाडे. खाडेसेठ, किती दिवसापासून हा व्यापार करता तुम्ही? 20 वर्ष झाली। तर परवडतं का व्यापारात? परवडते. परवडतं ना। आणि आपल्या तुमच्या भागामध्ये मान तालुक्यामध्ये शेरड मेंढर कशी काय, कुठल्या जातीचे असते जास्त करून? उस्मानाबादी काय साधे साधे आपलं गावरान आणि उस्मानाबादी माल असतोय। आणि कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? मलवडी, मसवड, वडूज, आटपटला कधी. म्हणजे आसपासचे बाजार तुम्ही करता। आजचा बाजार कसा आहे? टाईट आहे, लूज आहे? मागणी पुरवठा कसं काय? अधिक महिन्यामुळे लूज आहे थोडासा अधिक महिन्यामुळे। आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा, कुणाला जर असं काय प्राणी घ्यायचं असलं तर फोन करता येईल? 97-63-48-0546. ओके। तुम्ही दोघं जोडीलाच असताय ना? हो, सगळे. ओके, धन्यवाद। पाट्या आहेत का? पाट्या आहेत। काय किंमत सांगताय जोडीची किंवा एकाची? जोडी सांगितलं 12,000. 12,000 रुपये फक्त? आणि मागणी किती नव्हती? मागणी होती 8-9ची. एवढं कमी कशामुळे? का अधिक महिन्यामुळे सांगताय? अधिक महिना. अधिक महिन्यामुळे। अजून किती शेरड आहेत आपल्याकडे? नाही आमचा धंदा धंदाचा व्यापार आहे। तुम्ही कुठून येता? गोंदावल्यावरनं। नाव काय तुमचं? शंकर. शंकरराव, किती दिवसापासून व्यापार करता तुम्ही? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालं व्यापार करताय। तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगा। आहे की तुमच्याकडे? हा आहे। आणि पहिला गोंदावल्यात शेळ्या मेंढ्याचा बाजार भरत होते, कमल बंद झाला। वर्गणीमुळे बंद. वर्गणी म्हणजे स्थानिक लोक व्यापाऱ्यांना त्रास द्यायला लागल्यामुळे तो बाजार व्यापार आम्ही शाळा सोडल्यापासून ह्याच धंद्यात. याच धंद्यात। अजून कुठल्या बाजारात असता? मसवड असते, वडूज आहे, हा, सगळ्या बाजारात. सगळ्या बाजारात नसताय। परवडतं का व्यापारात? परवडतं। आणि तुम्ही कुठं येता म्हणलं? गाव पुशेगाव. पुशेगाव। तुमचं नाव सांगा मामा? शरफुद्दीन गुलाबी नामदार. ओके। इनामदार साहेब, तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगा, कुणाला जर काय माल लागत असला तर? 94-23-26-52-86. ओके, धन्यवाद। कुठं आलाय? राम राम भाऊ, राम राम. कुठं आलाय तुम्ही? दामणी दामणीवर आलाय। काय आणलं होतं आज? शिर्डी 3 कर्ज आणले ते नव्हता. ओके। ह्या शेळीची काय किंमत सांगताय? ते शिर्डी 9,000 किंमत सांग. गाभण आहे का खाली आहे? नाही खाले खाली आहे। आणि किती पर्यंत मागणी होती? होती जी 7-7.5 पर्यंत.
आणि ती काय बकरे बोकडा आहे ती का बोकडे 2 बोकडे आणि 1 पाट आहे. ओके, त्याचं पट्टीच्या हिशोबानं काय सांगताय? ते सांगतोय 11,000 रुपये. 11,000 रुपये पट्टीच्या हिशोबानं. आणि मागणी किती नव्हती या? मागणी 9 नव्हती या. 9 नव्हती. 9.5 10 आलं की देणार का? हा, त्या मेळात आहेच. त्या मेळ्यात तुम्ही देणार. देणार आहे. आणि तुम्ही व्यापार करता का शेतकरी? नाही, व्यापार करतो की. ओके, किती दिवसापासून व्यापार करताय मामा आता तुम्ही? 25 वर्ष झाली. 25 वर्ष म्हणजे व्यापारातच म्हातारा झाला तुम्ही. तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगताय का? सांगतो की. सांगा की. 9763 हा 188 हा. 526. आता नवीन पोरं शेळी पालनाकडे वळते ती, फार्म करते ती, कुणाला जर असा माल पाहिजे असला तर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता का? देणार. तर मित्रांनो, जर कुणाला जर नवीन शेळ्या, पाटी, बोकड, कुकरी, बकरी काय लागत असली तर तुम्ही ह्या मामांना नक्कीच संपर्क करू शकता. धन्यवाद. आला मामा गोंदवले गोंदवले. व्यापार करता का शेतकरी? व्यापारी व्यापार आहे. कुठल्या बाजारात असताय? मलवडी वडूज हा हा. अकलूज सांगोला हम्म. कराड. आता आमच्या मानदेश न्यूज आणि कदम अॅग्रोच्या टीमने त्या दिवशी तुमची मसवड्यात मुलाखत घेतलेली, काय रिप्लाय यायला लागलं का नाही? आले की बरेच फोन यायला लागले. किती फोन आला असतील अंदाजे? 25-30 फोन आले. 25-30 म्हणजे 5-6 दिवस. 5 पण नाही, किती दिवस झालं? 4-5 दिवस झालं ते. तर म्हणजे रिप्लाय आहे आमच्या चॅनलचा. आज काय काय माल आणलाय? 10 करड आणलेली. करड आणली. ती काय सांगता या बोकडाची किंमत? 15,000. 15,000 रुपये. मागणी किती नव्हती? मागणी होती 9, 10, 11 पर्यंत. रावी चांगला बोकड आहे की? कुठल्या जातीचा आहे? बिटल क्रॉस आहे म्हणजे उस्मानाबादला बिटल क्रॉस आहे. हो हाय की. ओके, तर मित्रांनो, कुणाला जर अशी सनसनीत बोकडं पाहिजे असतील तर या साहेबांशी तुम्ही संपर्क करू शकता. यांचा नंबर सुद्धा आपल्या चॅनलला आहे. नाव काय तुमचं? तुकाराम खाडे. तुकाराम खाडे. खाडे दादा कुठने आता? दामनी. दामनी. तर तुकारांना काय आणलं होतं आज? ही काय बारकी पिल्ला आणली. पिल्ला आणली. ही किती दिवसाची असतील अंदाजी? 15 दिवसाची. ओके, ही इतक्या लहान वयात का विकली जाते ती? म्हणजे झालेली एक फोडायची असते. अच्छा, म्हणजे 2 झाली तर त्याला दूध पुरावं म्हणून 1 फोडायचं, 1 कमी करायचं. ज्याला कुणाला लागत असेल ती घेऊन आपलं दूध उपासते. तर ह्या पिल्लाची आज किती किंमत सांगताय तुम्ही? मी 5.5 सांगतोय. 5.5 न 1 का जोडी? एक जो एक 1.5 ला. आणि मागणी किती नव्हती? मागणी होती 4 पर्यंत. 5.5 न मामा थोडस महाग वाटतंय, कारण आज खातं बकर सुद्धा नाही का? म्हणजे आपण बघतो एखादं करडू घेऊन गेलो तर खटकाच्या तिथं किंवा व्यापारी कशी मागणी करतात. 5.5 थोडं महाग होतंय. नवीन घेणारला बी त्याला मला वाटतंय पावशेर दूध पाजावं लागत असेल. सकाळी पावशेर, संध्याकाळी पावशेर, म्हणजे अर्धा लिटर झालं. दूध आहे 40 रुपये लिटर. तर असं थोडस म्हणजे मेळा जोळा असं 3-3.5 हजाराच्या आसपास भेटतात का? सांगितलेलं कोण देत नाही ना. नाहीच की. आता आम्ही तरी काय दगड घेऊन मागे लागलोय का? पण सांगताना जास्त सांगावं लागतं. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणाऱ्याला. सांगू का? हा 8605 हा 30-23-41. ओके, हा आहे तुका दादांचा नंबर. तुम्ही व्यापार करता का शेतकरी? व्यापार करतो. व्यापार करतो. जर कुणाला अशी छोटी पिल्ल, आता तुका दादाने 5 सांगितलं म्हणजे काय दगड घेऊन तुमच्या मागे लागलं नाही तर तुम्हाला जेवढ्याला परवडेल तेवढ्याला तुम्ही त्यांना मागू शकता. धन्यवाद तुका दादा. राम राम मामा. तिकडे मामा आहे. तुम्ही बोला की. मामा इकडे बाबा. तुम्ही बोला, काय मराठीतच बोलायचंय? नाही मला अजिबात नाही. नाव सांगा की व्हायरल उचल. कुणाच्या आहे शेळी? तुमच्या आहे का? नमस्ते. कुठनं येता तुम्ही? ओळख कुळक जाय. नाव काय आपलं? अजमुद्दीन बाळभाई शेख. अजमुद्दीन बाई किती आणली होती आज? हे काय तेवढी 2-4 आहेत. काय आहे त्या? पाट्या आहेत का बोकड आहे त्या? बोकडा आहे काय पाठी आहे त्या. काय सांगताय पट्टीच्या हिशोबानं? आता पट्टीच्या हिशोबाला 8, 8.5. ओके, आणि मागणी किती पर्यंत होती? 6.5. आज आता या अधिक महिना असल्यामुळे मलवडीच्या बाजारावर काही इफेक्ट आहे का? मागणी, पुरवठा किंवा किमतीमध्ये फरक आहे त्याला याचा ह्याच्यामुळं महिन्यामुळं. अधिक महिन्यामुळं. आणि तुम्ही व्यापार किती वर्षापासून करताय? व्यापार करतो त्याला काय, आता आमचा व्यापार मध्ये कवा तरी गावले तरी येतं. अच्छा, गावले तर आणायचं. ते राहिलं. हा. धन्यवाद मित्रांनो. कदम अॅग्रोची टीम आज मलवडी बाजारामध्ये सोमवारच्या आले असता या ठिकाणी शेळ्या मेंढ्याचे प्रसिद्ध व्यापारी भेटलेत, जे सातारवरून येतात आणि शेतकऱ्यांना चांगली किंमत देऊन रोखचोक व्यवहारांना जे बकरी खरेदी करतात. भाईजान नमस्ते. नमस्ते. कुठनं येतात आपण? आपली ओळख सांगा आमच्या बघणार. सातारा. नाव तुमचं? रब्बील पालकर. ओके, कुठल्या बाजारात असताय तुम्ही? मी सगळे बाजार करतो. मसोड, आटपाडी, अकलूज, मलवडी. त्या दिवशी दिसला नाही बुधवारी मसवड मध्ये. होतो की आपली गाठ पडली. हाक मारली मी. होय, हो, तुमचं लक्ष नव्हतं. हा, मुलाखत घेत असत. तर आज किती खरेदी केली? 10-12 बकरी घेतली की. चांगला बाजार आहे. हा, चांगला आहे बाजार. इथनं स्थानिक म्हणजे आता बरेचसे बाजार बंद पडतात स्थानिक लोक त्रास देण्यामुळे. उदाहरणार्थ गोंदवल्या. भाईजान नमस्ते. नमस्ते. कुठनं येता तुम्ही? सातारा. साताऱ्यावरनं. तर मलवडीच्या बाजारात तुम्ही किती वर्षापासून येत आहे?
3-4 वर्ष झाली. आणि व्यापार किती दिवसापासून करताय? 6-7 वर्ष झाली. बर भाईजान कसा काय असतो बाजार मलवडीचा? चांगला असतो. म्हणजे माल बिल कसा येतो देशी? चांगला माल, देशी माल येतो चांगला. ओके. आणि अजून कुठल्या बाजारात असता म्हणला तुम्ही? मसवड, लोलन, पाचवड, कोरेगाव, आटपाडी. ओके. ह्यो जो माल आहे तो तुम्ही कलेक्ट करून तिकडे नेऊन पुढे दुकानवाल्यांना कटिंगला वगैरे विकता. तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. नमस्ते दादा. हा नमस्ते. कुठनं आलाय तुम्ही? आंधळी आंधळीवरनं. काय आज एक बोकड किती आणलं होतं प्राणी? एकच आणला कुठल्या जातीचा आहे बोकडी? कोटा क्रॉस. ओके. अंदाजे किती वजन असेल याचं जिवंत? सरासरी 30 किलो असते. 30 किलो असेल. आणि काय किंमत ठेवली आहे? त्याची किंमत ठेवली 22,000 रुपये. 22. बकरी ईदला रावी काय पाहिजे होतं? थोडस मागणी असते बकऱ्याला पुढं. तर मागणी किती पर्यंत होती? या मागणी झाली 17-18 पर्यंत. 17-18 पर्यंत मागते ती. हा. अधिक महिना असल्यामुळे थोडासा डाऊन आहे बाजार. डाऊन आणि तुम्ही द्यायचं आहे कितीला लास्टला? काय द्या साड्याला पडेल करून द्या. थोडंफार म्हणजे जी किंमत सांगताय त्याच्यात थोडंफार तिकडे अजून किती शेळ्या मेंढ्या आहेत? एक 4-5 शेळ्या आहेत. 4-5 शेळ्या आहेत. कुठल्या जातीच्या आहेत त्या? ते आपल्या अशा जात्या बिट्टलची काय त्या उस्मानाबादी काय बिटल किंवा क्रॉस ब्रीड मध्ये थोड्याफार आहेत त्या. आणि अजून गाया बिया आहेत की देशी काय आहे त्या बैल आहेत. बर बर बर. म्हणजे शेतकरी आहे तुम्ही, शेतकरी कुटुंबात नाही आता. शेत- पाऊस पाणी यंदा कसं आहे? नाही यंदा थोडा पाऊस पाणी थोडा ताण दिलाय पावसानं. कमीचा. ओके. धन्यवाद.